सगळ्यांची लाडकी बहीण जर त्यांना व्हायचं असेल तर उद्या त्यांनी संपूर्ण राज्यातल्या पोलिसांना आदेश दिले पाहिजेत की तुम्ही या बंदच्या मध्ये येऊ नका। उद्धव ठाकरेंचं हे वक्तव्य म्हणजे उघड उघड दंगल भडकवण्याचा प्रयत्न आहे का? महाविकास आघाडी बंद पुकारते, पण त्यामागचा हेतू अस्थिरता निर्माण करणं हाच आहे का? पेटलेल्या विस्तवावर तुम्हाला राजकीय पोळी भाजून घ्यायची आहे का? पोलीस महासंचालकांना दिलेला इशारा हा त्याचाच पुरावा आहे। निवडणुका डोळ्यासमोर ठेवून महाविकास आघाडीचा प्लॅन रेडी आहे। समाजात यांना अराजक माजवायची आहे, कारण बंद पुकारला आहे तर लोक आपापल्या घरी बसतील आणि घरी बसलेल्या लोकांना पोलीस त्यांच्या घरी जाऊन धाक दाखवणार नाहीत। पण पोलिसांनी उद्या काही करू नये असं आवाहन जेव्हा उद्धव ठाकरे करतायत तेव्हा बंदच्या आडून त्यांना अराजकता माजवायची आहे हे स्पष्ट आहे। आणि अराजक तत्वांना आवर घालू नका असं ते स्वतःच म्हणतायत। पण बंद दरम्यान हिंसा झाली तर त्याची जबाबदारी कोण घेणार? बंदच्या आडून समाजघातकी वृत्तीनं डोकं काढलं तर त्याचे जबाबदार कोण? उद्या जाळपोळ झाली तर त्याची जबाबदारी तुम्ही घेणार का? सार्वजनिक मालमत्तेचं नुकसान झालं तर त्याची जबाबदारी कोण घेणार? बदलापूर सारख्या संवेदनशील विषयावर जबाबदारीने पावलं उचलावीत की दंगलींचे संकेत द्यावेत, वर पोलिसांना इशाराही द्यावा? तुम्हाला या घटनेचा शुद्ध निषेध करायचा आहे की समाजात आग भडकवायची आहे? आम्हाला तर फरक स्पष्टपणे कळतोय।